शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपले 5 दशक पूर्ण झाले. म्हणजे आता फक्त एक चतुर्थांश दासबोध पूर्ण झाला म्हणजे आपण वाचला, अर्थ समजावून घेतला आणि शाब्दिक पातळीवरती तो समजला असं आपण गृहीत धरता येईल. हे 5 दशक जे पूर्ण केले त्यातला पहिला स्तवनाचा समास होता, दशक होता पहिला. हा स्तवनाचा दशक करण्याची पद्धत आपल्याकडे असल्यामुळे गणेश, शारदा, सद्गुरू वगैरे या सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलंय, त्यांना स्तवन केलंय, त्यांचे आशीर्वाद घेतलेत. आणि त्याच्यामध्ये कवी आहेत, परमार्थ आहे, नरदेहाचं सुद्धा स्तवन केलंय. कारण नरदेह हे या मार्गाने जाण्याकरता असलेलं साधन आहे. त्यामुळे हे त्यांनी केले. दुसरा लगेच मूर्ख लक्षणाचा समास घेतलेला आहे. त्यामुळे काय झालं की सगळे कसे मूर्ख आहेत आणि मीच कसा शहाणा आहे, हा जो आतापर्यंत माझ्यामध्ये भ्रम होता, चुकीची माझी संकल्पना होती, कल्पना होती, तो भ्रम त्यांनी दूर केला. की बाकी सगळे मूर्ख आहेत की नाही याचा विचार करण्याचं तुला काही कारण नाही, तू मूर्ख आहेस हे आधी समजून घे आणि तुझ्यामध्ये बदल करायला सुरुवात कर. अशा तऱ्हेने हा मूर्ख लक्षणांचा समास जो आहे, दशक जो आहे दुसरा, तो त्यांनी केलाय. तिसरा जो आहे तो स्वगुण परीक्षा म्हणून होता. त्याच्यामध्ये ह्या प्रपंचाचं, संसाराचं, सगळ्याचं जे प्रापंचिक दृष्टिकोनातनं सगळं वर्णन, त्रिविध ताप वगैरे, मग येणारा मृत्यू, वैराग्य, ते क्षणिक वैराग्य कसं असतं, खरं वैराग्य कोणतं आहे, हा सगळा जीवनपट आपल्याला त्यांनी उलगडून दाखवला. आणि ह्या सगळ्यातनं जर बाहेर पडायचं असेल प्रपंचातून, म्हणजे प्रपंच सोडायचा नाहीये, प्रपंचात राहून प्रपंचात विवेकाने अनासक्त व्हायचं असेल, ते होण्यासाठी काय आहे, तर तो भक्ती मार्ग आहे. तो भक्ती मार्ग कसा आचरण करायचा याच्यासाठी आधी आपल्याला भक्तीची ओळख करून दिली नवविधा भक्तीमध्ये, की ह्या अशा अशा प्रकारच्या भक्ती आहेत असं म्हणून नवविधा भक्तींची फक्त तोंड ओळख करून दिली. आणि त्यानंतर असं म्हटलं, हे आत्मनिवेदन केल्यानंतर आपोआपच सलोकता, समीपता, जशी आपली स्थिती असेल, जशी आपण भक्ती केली असेल त्यानुसार आपल्याला सायुज्य मुक्तीपर्यंत जाता येतं, असा एक ग्वाही त्यांनी दिली. मग आपली जशी भक्ती असेल त्याप्रमाणे मग सलोकता असेल, समीपता असेल, स्वरूपता असेल, याचंही वर्णन त्यांनी सांगितलं. आता इथपर्यंत भक्ती मार्गाला आपण लागलोय. थोडंफार साधन चतुष्टय आपलं पूर्ण व्हायला लागले, पूर्ण झालेलं नाही पण पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे ते साधन चतुष्टय. त्यामुळे मग मंत्राचा दशक त्यांनी आपल्याला सांगितला मागच्या वेळेला जो आपण बघितला, दशक 5वा. तर याच्यामध्ये मग त्यांनी काय सांगितलं की भक्ती तर करायचीच आहे, पण भक्ती बरोबर आपल्याला सद्गुरू पण आवश्यक आहे. लगेच सद्गुरू करायला हवा का, तर नाही, आधी आपलं साधन चतुष्टय तरी कुठे पूर्ण झालंय. पण साधन चतुष्टय पूर्ण झाल्यावर करू म्हटलं तर चालणार आहे का, तर तरी नाही. कारण सद्गुरू हा आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण व्हावी लागते एखाद्याविषयी, आपले आणि त्याचे स्वर जुळावे लागतात, तेव्हा सद्गुरू आपल्याला आपोआप भेटतो. आपण कोणी म्हटलं हा गुरु करतो, गुरु करतो, सद्गुरू कर, तर तसं होत नाही. ते आपल्या वेवलाईन जुळाव्या लागतात, त्याच वेळेला आपल्याला योग्य तो सद्गुरू भेटतो. त्यामुळे आपण आपला प्रवास चालू ठेवायचा, पण हा चालू असताना गुरुचा निश्चय मात्र करायचा की मला गुरु करायचंय, सद्गुरू करायचंय. आणि सद्गुरू म्हणजे कोण आणि गुरु म्हणजे कोण यातला फरकही त्यांनी सांगितलाय.
आणि जे नुसते वरवर दिसणारे गुरु असतात, जे साधन चतुष्टय करायला लावत नाहीत, त्याला भक्ताला आपल्या सोडवत नाहीत, उलट त्याच्याकडनं जेवढं वसूल करता येईल तेवढं वसूल करतात, असेही सर भेसळ सद्गुरू म्हणाच्या नावानी सद्गुरू असतात. असे सगळे लोक असतात. त्यातनं सारासार विचार करून विवेकाने आपल्याला सद्गुरू शोधावा लागतो. पण तो कसा असायला पाहिजे ह्याची लक्षणं, सद्गुरूंची लक्षणं ही त्यांनी आपल्याला सांगून ठेवली, की अशा पद्धतीने जो असतो ना, तुमचे नुसतं कोड कौतुक करेल, वावा म्हणेल, तो सद्गुरूच असतो असं नाही. तो तुम्हाला भुलवतो. ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी करू नये, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे ते सांगताना गुरु लक्षणं सांगितलीत. आणि नंतर शिष्य नुसतंच गुरु केला तर त्याच्या हाती सोपवून द्या हे म्हणणं बरोबर आहे, पण आपलंही कर्तव्य आहे ना की थोडंफार काहीतरी करण्याचं. मग शिष्य कसा असावा? नाही तर शिष्य काही करतोय आणि सद्गुरूवर सगळं टाकलंय, तर तसं होत नसतं. त्यामुळे शिष्य लक्षणं आपल्यामध्ये बिंबवायला पाहिजेत, हेही तितकंच खरं. मग हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान, ज्याला आपण म्हणतो बहुधा ज्ञान, तेही त्यांनी सांगितलं की ती पोटभरी विद्या आहे, ती आवश्यक आहे. आपल्याला संसार प्रपंच चालवायचे, त्यामुळे ती आवश्यकच आहे. पण त्याच्याच बरोबर शुद्ध ज्ञानाची सुद्धा तपश्चर्या करावी लागते, आणि ती आपल्याला सद्गुरूंकडनं मिळते. आता हे जर करायचं असेल तर हा बेस आपला फक्त त्यांनी तयार करून घेतलाय. मुमुक्षुत्वापर्यंत आपण आलोय, साधन चतुष्टय आपलं पूर्ण झालंय याचा अर्थ शाब्दिक दृष्ट्या आपल्याला कळलंय. पण कळलेलं आपल्या आचरणात आणायला वेळ लागतो. शब्दरूपाने कळलं, अगदी आम्हाला पटलं, पण काही वेळेला काय होतं, आमचं वर खाली आत्ता बोलणं झालं त्याप्रमाणे आम्ही एकदा मुमुक्षुत्वामध्ये जातो, एकदा साधकत्वामध्ये येतो, पुन्हा मुमुक्षुत्वामध्ये येतो. हे जे सतत वर खाली पायऱ्या चढणं उतरणं चालू असतं, तर त्याच्यामध्ये आम्हाला काही वेळेला खाली खेचलं जातं आणि आम्ही पुन्हा पहिल्या पदावर येतो, आणि आम्हाला जे शाब्दिक रूपाने कळलेलं असतं त्याचा आम्ही पुन्हा त्यातनं पळवाटा काढायला सुरुवात करतो. ही पळवाटा काढायला सुरुवात करणं म्हणजे सुद्धा खाली घसरणंच आहे. नाही नाही, असं म्हटलं म्हणजे असं पण चालू शकतं, असं काही नाही. अमकं केलं तरी चालतं, तमकं केलं तरी चालतं, असं आम्ही आपल्या सोयीच्या दृष्टीने करतो. त्यावेळेला ते सुद्धा पळवाटा काढणं आहे. हे सुद्धा थोडंसं खाली येणं आहे. पण ठीक आहे, ती मानसिक प्रवृत्ती आहे. कधी खाली आलो तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे ही आपण पळवाट काढली आपल्या सोयीसाठी. खरं सद्गुरूंनी असं सांगितलेलं नाही. म्हणून पुन्हा वरती जाणं खालती येणं हे आपलं चालू असतं. साधकत्वातनं सिद्धत्वाकडे, सिद्धत्वातनं पुन्हा साधकत्वाकडे. काही वेळेला एवढा प्रचंड जोर येतो की पुन्हा साधकत्वाकडून मुमुक्षुत्वाकडे. असं हे ज्ञानबा तुकाराम आपलं सतत चालू असतं. त्यातनं आपल्याला सिद्धत्वापर्यंत जायचंय, पण त्यासाठी सद्गुरूंचा निश्चय करणं गरजेचं आहे, हे सांगून आता ते सगळं केल्यानंतर आपल्याला सद्गुरूही मिळाले. त्यांनी आपल्याला हातालाही धरलं, आपल्या पुढे त्यांनी आपल्याला न्यायला सुरुवात केली. त्यांचा हात घट्ट पकडून ठेवायचा, हेही आम्हाला शाब्दिक रूपाने कळलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर या परमार्थ मार्गावरनं जर आपल्याला चालायचंय, तर त्या मार्गाची थोडीशी ओळख करून घ्यायला पाहिजे की नाही. जसं एखाद्या मार्गावरनं आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं, कुठे फिरायला म्हणा, ट्रिपला म्हणा जायचं असतं, त्यावेळेला आपण आधी बघतो ना की किती अंतर आहे, अमका अमका अंतर आहे, किती कशा प्रकारे जायला पाहिजे, रस्ता कसा आहे, याची आपल्याला थोडीशी माहिती करून घेतो आपण. की या रस्त्याने GPS वगैरे लावून तर करतोच आपण. त्यामुळे इकडून गेलं तर बरं पडेल, तिकडून गेलं तर बरं पडेल, किंवा काही. हे रस्ता जो आहे ना, तो देवशोधनाचा रस्ता कसा आहे. खरंच आपल्याला इकडच्या मार्गाला जायचं असेल तर त्याच्यावर अनेक अडचणी येणार आहेत. त्या अडचणी कशा असतील, किंवा हे देवशोधन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, मग याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, तर शाब्दिक पातळीवरती आपल्याला काय काय बघावं लागतं. मग आपल्याला वारंवार येणारे शब्द कोणते आहेत ह्याच्यामधले, ग्रंथ वाचताना. तर वारंवार येणारे शब्द म्हणजे ब्रह्म आणि माया. माया ब्रह्म आहे, त्यामुळे ब्रह्मनिरूपण, माया निरूपण, मायोद्भव म्हणजे ती माया कशी निर्माण होते, मग ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली आहे, मग ह्या सगळ्यांमधनं ते अनिर्वाच्य अवर्णनीय ब्रह्म म्हणजे काय. अशा तऱ्हेने हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणता येणार नाही, पण ही दिशा आपल्याला त्यांनी दाखवली.
की देव शोधन करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रपंचामध्ये राहताना आम्ही विचार करतो ना, की पुढे मुलांची पुढच्या ह्या प्रपंचाच्या रस्त्यावर उधळपट्टी करून फारशी चालणार नाही. आपला पगार किती आहे, आपल्याला किती इन्कम आहे, मग आपल्याला त्यातलं मुलाबाळांसाठी त्यांच्या शिक्षणा मुलाबाळांसाठी ठेवण्याची गरज नाही. हे आधी म्हणजे मला थोडंसं वेडवाकडं वाक्य आहे किंवा न पटणारं वाक्य आहे. मुलांसाठी ठेवण्याची गरज आहे, पण किती ठेवायचं? आपलं कर्तव्य त्यांना शिक्षण देऊन त्यांचा संसार मार्गी लावून देणं इथपर्यंतच आपलं कर्तव्य आहे. पुढचं त्यांनीच टक्के टोणपे खाऊन शिकायचं असतं. म्हणून मुलांसाठी 7 पिढ्यांसाठी पुढच्या ठेवावं अशी गरज नाही, अशा दृष्टीने मी म्हणते. कारण मुलांना सगळंच जर आपल्या हातात मिळालं, प म्हटलं की पेन मिळतं, ध म्हटलं की व म्हटलं की वही मिळते, जसं आहे तसं कपडा लगता हे सुद्धा म्हटलं की आपण लगेच घेतो. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे का नाही हे ठरवावं लागतं. द्यायला जरूर पाहिजे, कोड कौतुक जरूर करायला पाहिजे, पण कुठलीही गोष्ट मर्यादेत राहून करायला पाहिजे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला झगडावं लागतं हे त्यांना कळलं पाहिजे. आणि ते कळण्याच्या दृष्टिकोनातनं दे म्हटलं की दिलं, ही पद्धत हल्ली जी आहे ती फार चुकीची आहे. मग त्यातलं काही त्यांना महत्वच राहत नाही. दे म्हटलं की आपल्याला मिळतंय. त्यांनाही स्वतःला कष्ट करून ह्या गोष्टी मिळतात याची जाणीव होण्यापुरतं आपल्याला थोडं स्ट्रिक्ट राहावं लागतं. आपलंही त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना आपल्याला तयारच करायचं आहे, हे सगळं मान्य आहे. म्हणून प्रपंचात सुद्धा आपण आपली रक्कम किती जमवून ठेवायला पाहिजे? एक तर आपल्यासाठी, आपल्या वृद्धापकाळासाठी अत्यंत इथे सगळे सुज्ञ आहेत सांगण्याची काही गरज नाही, पण तरी पण समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांगितलेलं आहे. उधळपट्टी करून सगळा पैसा आत्ताच संपवला तर पुढे काय करायचं हा प्रश्न पडतो. पण प्रपंचातलं आपलं कर्तव्य करायचं असेल तर कर्तव्यापुरतं मुलांचं शिक्षण, लग्न कार्य ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्वतंत्रपणे पैसा जरूर आहे, ठेवणं गरजेचं आहे. आणि किती कौतुक करून किती द्यायचं हेही आपल्या हातात आहे. म्हणजे त्यांचं त्यांना नंतर एकदा मार्गी लावल्यावर त्यांचं त्यांनी बघावं आणि नंतर आपलं आपण बघावं. आपलं आपण बघावं याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपल्या हातात पैसा असतो, म्हणजे प्रपंचाच्या बाबतीत मी म्हणते, तोपर्यंत आपल्याला किंमत असते, अन्यथा नाही. हे सांगा, मुलं खूप चांगली असतात, ती आपलं सगळं करतात, प्रश्नच नाही. करतीलही, कारण आपले पूर्वजन्मीचे सगळे संस्कार त्यांच्यावर आपण केलेले असतात, त्याचाही निश्चितपणे फायदा होतो. पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात ज्या थोडंसं बोलायला अवघड वाटलं तरी सुद्धा त्या आपल्या आचरणात बिनभोपाठ आणायच्या असतात. द्यायचं तर आहेच आहे, आपल्याला कुठे वरती घेऊन जायचंय, पण कधी द्यायचं, काय द्यायचं, कुठल्या पद्धतीने द्यायचं, याचं सगळं आपल्या मनामध्ये प्लॅनिंग असावं लागतं. हे जसं प्रपंचामध्ये आहे तसंच परमार्थ मार्गावरनं जाताना सुद्धा आपल्याला हे शब्द ओळखीचे करून घ्यावे लागतात. ते ओळखतच नसो तर आपल्याला त्यातलं काही समजणारच नाही. म्हणून ब्रह्म, माया, विरक्ती, वैराग्य वेडेवाकडे अर्थ न काढता त्याचा आत्ताशी अनुरूप अर्थ काढून प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय घालून मग आपल्याला पुढच्या गोष्टींची मार्गक्रमणा करावी लागते. हा मार्गक्रमणेचा जो प्रवास आहे तो देवशोधन मध्ये सांगितलेला आहे. मार्गक्रमणेचा म्हणजे सगळं आलं का? त्यांनी सगळ्या ह्याला काही उत्तर दिलेली नाहीये, पण तत्वज्ञानातल्या काही भागातल्या गोष्टींना उत्तरं पण दिलेली आहेत. असा हा सगळा दशक आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत ठीक होतं की प्रपंचातलंच काही काही सांगत होतं, त्याचा तर आम्हाला अनुभवच होता, त्यामुळे आम्हाला ते पटपट समजत गेलं. समजत गेलं, कळत गेलं, पण वळत गेलं का? कळलं पण वळलं नाही. नुसतं शब्ददृष्ट्या कळलं, पण ते वळायचं असेल, आपल्या आचरणात आणायचं असेल, ते आचरणात आणलं तरच आपण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही योग्य रीतीने करू शकतो. ते आपण आचरणात जर आणलं नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हे देवशोधन हा जो समास आहे, दशक आहे आपला खरं म्हणजे, त्यातला पहिला समास जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. अगदी सुरुवातीला पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय, चित्त सुचित करावे,
बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे, निमिष एक श्रीराम. सावध होऊन बैसावे निमिष एक. एक निमिष. मग किती सोपं आहे ना, एक पळभर. निमिष म्हणजे काय? निमिष म्हणजे डोळ्याच्या पापण्या लवताय न लवताय इतकं एक क्षण. डोळ्याची पापणी लवायला, म्हणजे बंद होऊन उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष मात्र असं म्हटलं जातं. म्हणजे एक पळभर म्हणा, पळभर पण होत नाही हो, पण अगदी एक क्षणभर असं आपलं आत्ता तरी आपण म्हणायला हरकत नाही. निमिष आहे. थोडं कान देऊन ऐका असं ते आपल्याला सांगतात. चित्त शुचित. कुठलाही पूर्वग्रह दूषित करून कुठलीही गोष्ट ऐकायची नाही. हे चित्त सुचित करावे. कारण आपलं काय असतं, आपण नेहमी पूर्वग्रह दूषित असतो आपला, की अमुक म्हणजे नेमकं तसंच. जसं उदाहरणार्थ आपण म्हणू की हल्ली आता तसं राहिलेलं नाही, काही नाही हे माहिती आहे. पण पूर्वीच्या काळात, समर्थांच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर सासू ती सासू आणि आई ती आई. म्हणजे हा फरक तेव्हापासून नाही, त्याच्याही आधीपासून कैक वर्ष चालत आलेला आहे. आता हळूहळू शिक्षणामुळे मुली सुधारलेल्या आहेत, सासवाई सुधारलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं नाही म्हटलं तरी एकमेकांना समजून घेणं किंवा अंडरस्टँडिंग ज्याला म्हटलं जातं ते केलं जातं, असं आपण म्हणायला हरकत नाही. पण आपण म्हणतो ना की सासूबाई आमच्या खूप छान आहेत, खूप छान आहेत, अगदी आईसारख्या आहेत, सगळं ते अगदी असं करतात, काय असेल ते फार लांबवत नाही. पण म्हणून ती सासू आई होऊ शकत नाही ना. आई ती आईच आहे. आणि ही कुठेतरी कितीही आपण ते पुसायचं म्हटलं तरी मध्ये एक पुसटशी रेषा राहते. कारण हे दोन शब्दच वेगळे आहेत ना. मग हे शब्द जसे वेगळे आहेत तरीही ते एकरूप होऊ शकतात. सासू आई होऊ शकते, हे जसं आहे तसं हे एकरूप होऊ शकतात. तसंच आमच्यामध्ये सुद्धा परब्रह्माशी मिळताना परब्रह्म आणि मी एकच आहे. पण तरी सुद्धा मी म्हणजे परब्रह्म नाही हे मला पक्क माहिती आहे. पण त्याच्याशी एकरूप होणं हे आपल्याला नक्की जमतं. हे एकरूप जसं प्रपंचात होता येतं तसं परमार्थातही होता येतं. असे हे काही काही शब्द आहेत की ज्याच्यामुळे थोडी थोडी त्याच्यामध्ये पुसट रेषा राहते, पण सर्वही शेवटी एकरूपच होतं. हे यातनं खरं म्हणजे चित्तशुद्धीत. हे पूर्वग्रह दूषित न करता आपण सगळं केलं तर निश्चितपणे आपल्याला पटतं. बोलिले ते जीवी धरावे. जे बोललंय, आता मी काही जे सांगतोय असं समर्थ म्हणतायत की मी जे आता काही तुम्हाला सांगणार आहे ते मात्र चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे. नुसतं बोललेलं ऐका नाही. कारण नुसतं बोललेलं ऐकून या कानातून त्या कानावरून सोडून दिलं जातं, स्ट्रेट हायवेवरनं सोडून दिलं जातं. ते थोडंसं कुठेतरी हृदयात साठवून ठेवा. हृदयात का साठवून ठेवा? तर ते तुमच्या मनामध्ये स्थिर राहील. ते मनात स्थिर राहिलं तर पुढचे शब्द आपोआपच उलगडायला सुरुवात होईल. कारण आपल्याला या रस्त्याने जायचंय. कुठलाही पूर्वग्रह दूषित असा विचार ठेवू नका की मी म्हणजे बांधलेला आहे, मला बंधन आहे, मला अमक्याचं बंधन आहे, मला तमक्याचं. मला कसलंही बंधन नाहीच आहे खरं म्हणजे. याचा अर्थ मी स्वैर आहे का? तर नाही. स्वैराचार म्हटलेलं नाहीये, पण स्वातंत्र्य म्हटलेलं आहे. आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आवडत असतं. स्वैराचार कधीही करायचा नसतो. स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नाही. स्वैराचारचा तरी अर्थ काय आहे? जसं पाहिजे तसं वागणं. पण स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे? नीती धर्माला अनुसरून जे आपण स्वैर वागतो त्याला म्हटलं जातं. त्यामुळे स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यातही फरक आहे, चांगलाच फरक आहे. पण तरी सुद्धा ते शब्द समजावून घ्या आणि मग काय ते ठरवा. आणि किती निमिष मात्र. खरं एका निमिषात हे कळणार आहे का हो? निमिष म्हणजे काय? एक पापणी लवते न लवते तोपर्यंत. तर एवढ्या क्षणात जर समजणारं असतं तर इतके वर्ष आम्ही कशाला एवढ्या पोथ्या वाचल्या असत्या, पुराणं वाचली असती, ऐकल्या असत्या? काही नाही. काही गरजच नव्हती ना, एका क्षणात जर कळत असतं तर. पण निमिष एक हे त्यांनी कुठल्या अर्थाने म्हटलेलं आहे? आपल्याला भागवत कथा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला सुद्धा नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी बसले होते आणि ते अमकं अमकं सांगत होते. शुकदेवांनी परीक्षितीला भागवत सांगितलं नैमिषारण्यात.
हे नैमिषारण्य म्हणजे काय आहे? निमिषभर जे टिकतं, जे फक्त राहतं, जे अशाश्वत आहे, निमिषामध्ये एका क्षणात त्याचा पूर्ण नाश होऊ शकतो, असं जे आहे ते नैमिषारण्य आहे. म्हणजे फक्त ते अरण्य नव्हे, तर हे विश्व जे आहे त्याचा जर विचार केला, ही इथे पुन्हा दुसरी बीजारोपण केलेलं आहे. कारण आपल्याला नंतर त्याचा उलगडा समर्थाने सगळा केलेला आहे की 4 युग जी आहेत, त्रेतायुग म्हणा, द्वापार युग वगैरे, ही जी 4 युग आहेत, ही 4 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, म्हणजे शंकराचं एक पळ, अशा तऱ्हेने त्यांनी सगळं गणित मांडून ठेवलेलं आहे दासबोधामध्ये. हे गणित जे मांडलंय त्या दृष्टिकोनाचा विचार केला तर एक 4 युग म्हणजे जिथे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे, तिथे आमचं हे ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडात राहणारे त्या ठिकाणचे आम्ही निमिष मात्रच आहोत त्या तुलनेत. पण आम्हाला केवढा गर्व असतो की मी म्हणजे कोण. पण एका क्षणात आपलं सगळं नाहीसं होऊ शकतं. हे निमिषभर राहणं जे आहे, तशा दृष्टिकोनातनं त्यांनी म्हटलंय. तर आपल्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर निमिष म्हणजे आयुष्यभर. कारण ते आमचं आयुष्यच इतकं अल्प आहे. एखाद्या डासाला की झाड की पत्ती म्हणून आपण पटकन मारून टाकतो, क्षणात त्याचं आयुष्य नष्ट होतं. तसंच डास काय आणि आपण काय, फार फरक नाहीये. एकदा का त्या परमेश्वराने काठी फिरवली की कधीही आपण तत्क्षणी जाऊ शकतो. इतकं आपलं आयुष्य अशाश्वत असताना सुद्धा आम्ही किती गर्व करतो. तो गर्व आणि ती वाक्य अन्य लोकांच्या नंतर लक्षात राहतात. पण आपण पहिल्यांदाच आपला अहंकार सोडून दिला तर आपल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. म्हणून अहंकार हा अगदी पहिला परमार्थातला अडसर आहे, तो दूर करावा लागतो. आणि आपलं आयुष्य तरी किती आहे? निमिषभर आहे. मग आत्तापासूनच म्हणजे करूया, मग नंतर सद्गुरू केल्यावर बघू. तो ठीक आहे, नंतर बघूया ना, मग काय त्यातला अर्थबिर्थ राहू द्या, तर हे तर करून घेऊ. अशी जी वृत्ती आहे ना, ती हळूहळू कमी करून आपण या मार्गाला लागणं हे महत्वाचं आहे, की जेणेकरून आपल्याला मनशांती मिळायला सुरुवात होते. निदान आपल्याला शांतता तरी मिळायला लागते. जे शांतता मिळायला लागते म्हणजे काय, आपलं मन चलबिचल होत नाही. सगळ्यांचं जे काही चालू आहे संसारात ते चालूच राहणार आहे. त्याच्यातला आनंद मीही घ्यायचा आहे, सगळ्यांबरोबर सगळं करायचंय. पण तरी पण त्यातनं आसक्ती ठेवायची नाही, त्यातनं थोडंसं दूर राहायचंय. त्याच्यात लुडबुड करायची नाही. आपला अगदी आवडता शब्द लुडबुड करायची नाही. तुमचं तुम्ही काही करा, माझं हे असं आहे, ह्याच्यात मी कुठे ऍडजस्ट होत असेल त्याप्रमाणे मी मला ऍडजस्ट करणं हा खरा प्रपंच आहे. मग आपलं सगळं सोडून द्यायचंय का? तर नाही. माझं माझं स्वातंत्र्य मला आहे, ते तर घ्यायचंच आहे. पण ते कुठल्या दिशेने घ्यायचंय ते माझं मला ठरवायचं असतं. ते माझ्याच हातात असतं, दुसऱ्या कोणाच्या नाही. हे सगळं सांगण्यासाठी त्यांनी हा पहिला जो समास आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तिथल्या प्रभूसी, सौख्य कैचे श्रीराम. आता कोणी एके ग्रामी अथवा देशी त्या वेळच्या काळाप्रमाणे सगळं सांगितलेलं होतं. आता जगच एवढं मोठं झालेलं आहे की आत्ता ह्या क्षणाला इथे बसून मी अमेरिकेतल्या लोकांशी बोलू शकते. म्हणजे हे किती जवळ आलेलं जग आहे. हे जवळ आलेलं जग आहे हे मान्य आहे. पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या शेजारी पाजारी कोण आहेत यांची ओळख करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इन्स्टावर असणारे फ्रेंड्स किंवा काय तुमचं फेसबुकवर असणारे फ्रेंड्स बरेच आहे, त्याचे लाईक्स बरेच आले, त्याचं अमकं बरंच झालं, हे सगळं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, वाईट त्यात काहीच नाहीये. पण म्हणून जर या क्षणी आत्ता जर एखादी वाईट घटना घडली तर येणार कोण आहे? यायला लागणारा काळ, वेळ, अमक तमक सगळं प्रॅक्टिकल विचार केला तर आत्ता ह्या क्षणी शेजारचंच दार ठोठवलं जातं. मग त्यांच्याशी वैर ठेवून चालेल का? त्यांच्याशी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या बरोबर तेवढेच आपल्याला संबंध ठेवावे लागतात. एखाद्याशी सूत जमून जातं, एखाद्याशी ते जमत नाही. पण तरी पण त्याला वाईट न म्हणता, कारण आपल्यातही ते अवगुण असतील म्हणून आपलं त्यातलं जमत नाही, म्हणून पहिल्यांदा अवगुण सांगितलेत
आणि आपण दुसऱ्याला जेव्हा बोट दाखवतो याच्यामध्ये हा अवगुण आहे, तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात, त्याच्यात तिप्पट गुण माझ्यात आहेत म्हणून मला त्यातला अवगुण कळला, असा विचार का नाही करू? म्हणजे आपण कोणाशी किती संबंध ठेवायचे हे आपल्या हातात आहे. कारण आजूबाजूला सगळ्याच प्रकारची माणसं असतात, त्यातली आपल्याला निश्चितपणे संकटात सुद्धा कोण उपयोगी पडतील ती आपली माणसं असतात. त्यामुळे ती महत्वाची असतात. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलंय, म्हणून कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणे आहे, राहायचं आहेच ना. हा संसार प्रपंच त्याग करायचा नाहीच आहे. याच सगळ्या लोकांबरोबर राहायचंय. तर एखाद्या गावात म्हणा, एखाद्या देशात शहरात म्हणा, ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपण असे. जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपल्याला राहायचं आहेच आहे. मग हे जर राहायचंच आहे तर मी कोणाशीच काडीचा संबंध ठेवणार नाही, कारण मला आता वैराग्य प्राप्त झालंय असं म्हणून उपयोग नाही. न भेटता तिथल्या प्रभूसी सौख्य कैसे. आजूबाजूंशी संबंध ठेवायलाच पाहिजे, असं आत्ताच्या काळात आपण म्हणूया. त्या काळात त्यांनी म्हटलं होतं की तिथल्या प्रभूसी म्हणजे तिथल्या राजाशी आपले संबंध. आता प्रत्येकाचे राजाशी संबंध असतात असं नाही, पण राजाला आपली माहिती असावी लागते. म्हणून तिथे गेल्यानंतर त्या गावात त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यावेळच्या काळानुसार मी सांगते की आपण ज्या गावात राहतो त्या गावातला त्या काळचा पोलीस पाटील असेल त्याची ओळख करून घ्यावी. कारण कोणाशी संबंध ठेवला ना तर गावात काही घडलं तर आपला काही कोणाशी संबंध नाही म्हटल्यावरती आपल्यावरच आळ येण्याची शक्यता असते. पण आपली कोणाशी ओळख असेल, पोलीस पाटलाशी ओळख असेल, तिथला जो काही सरपंच वगैरे असेल त्याची ओळख असेल, तर त्याच्याशी आपले संबंध वाढले की त्याला आपला स्वभाव, आपल्याला त्याचा स्वभाव कळतो आणि आपली माहिती त्याला होते. आणि मग आपल्यावरती असे प्रसंग येत नाहीत. म्हणून कुणीतरी नवीन माणूस दिसतोय मग हाच आहे का, असा आपल्यावरती प्रसंग येत नाही. म्हणून या लोकांची भेट जरूर घ्यावी. याचा अर्थ आजूबाजूच्या लोकांची माहिती आपल्याकडे असणं आणि आपली माहिती त्यांना असणं गरजेचं आहे. आजूबाजूच्या लोकांची माहिती आपल्याला असणं गरजेचं का आहे? कारण त्यांच्याशी संबंध ठेवायचे का नाही. एखादा शेजारी नवीन येऊन राहिला आणि तो कोणीतरी अतिरेकी असेल, वरवर खूप छान बोलतोय, अगदी सगळी मदत करतोय, पण त्याची बाजूची माहिती पण असणं गरजेचं असतं. अशा तऱ्हेने इतकंच कशाला, आपल्याला परदेशात जायचं असेल तर विजा लागतोच की नाही, पासपोर्ट आपल्याला काढावा लागतोच की नाही. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे एंट्री करण्यासाठी जे लागतं, तसंच आपले इथे सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या माहिती असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं जिथे राहायचे तिथे आपले सलोख्याचे संबंध असावे. पण सलोखा कोणाशी किती ठेवावा याचा सारासार विचार करता यायला हवा. म्हणजे मुख्य कोण हे आपल्याला कळतं. हे जसं आहे तसंच आपल्याला जर या अध्यात्म मार्गामध्ये जायचं असेल तर इथे आपल्याला त्या देवाला सुद्धा ओळखावं लागतं. तो देव त्याचं शोधन करावं लागतं. तो कुठे आहे, कसा आहे, काय आहे याची ओळख करून घ्यावी लागते. आणि ते असो ऐसी या समजता एक ब्रह्मा विष्णू निर्माण करता, या ब्रह्म या असं निर्मिता कोण आहे. अशी पुन्हा एक 11वी ओवी आहे. हे सगळं त्यांनी 8-10 ओव्यांपर्यंत सांगितलेलं आहे की पाण्यात राहून माशाशी वैर करून चालत नाही. तिथले कार्यकर्ते असू दे, विभाग प्रमुख असू दे, राज्य प्रमुख असू दे, आमदार खासदार मंत्री संत्री यांची साधारणतः आपल्याशी काहीतरी ओळख असावी. ज्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो त्या लेवलपर्यंत हे जरूर असावी, माहिती असावी, ओळख असावी. हे पण हे जसं आहे तसं आपल्याला जर परमार्थ मार्गावरनं चालायचं असेल तर आपल्याला ह्या परब्रह्माची म्हणजे थोरल्या देवाची, समर्थांनी फारसं परब्रह्म वगैरे म्हटलंय, ज्ञान सांगताना म्हटलेलं आहे, पण त्यांनी बऱ्याच वेळा थोरला देव असं म्हटलेलं आहे. सगळ्यात जो थोरला आहे ना तो म्हणजे परब्रह्म. त्या परब्रह्माला त्याने थोरला देव म्हटलेला आहे. त्याची ओळख करून घ्यायची असेल तर त्या मार्गावरनं जाताना येणारे संत आहेत, महंत आहेत, मित्र आहेत, ऋषी आहेत किंवा आपल्या मार्गावरनं चालणारे सहचारी आहेत, या सगळ्यांबरोबर आपल्याला जायचं असेल तर आपोआपच आपली आणि त्यांची ओळख व्हायला लागते. ही सद्गुरु कृपाच असते.
मला सिनेमाची आवड असेल तर मी निश्चितपणे सिनेमा कुठे पिक्चर कुठे लागलाय, कुणाचा लागलाय, मग फर्स्ट शो, फर्स्ट डे फर्स्ट शो कुणाचा आहे, आपोआप तो कंपू तयार होतो, आपलं वर्तुळ ते तयार होतं. तसंच इथे सुद्धा आपण या मार्गावर गेलो की आपोआपच आपल्याला कोणीही न सांगता, अगदी एखाद्याने ठरवलं की यांना काही सांगायचंच नाही, म्हणजे मग हे घरातनं बाहेरच पडणार नाही, आपली आपल्याला आपोआप माहिती होऊन देते. ही कशी होते? ही सद्गुरु कृपा असते. ते आपल्याला बरोबर योग्य मार्गावर नेतात. आपण सद्गुरु केलाय का नाही केलाय ह्याचा काही संबंधच नाही. पण ते जसे आपल्याला शोधत असतात तसे आपण त्यांना शोधायचं असतं. त्यांनी आपल्याला हेरलेलं असतं, पण आपण त्यांना पाहिलेलं नसतं, किंवा पाहिलं तरी कळलेलं नसतं, आणि कळलं तरी वळलेलं नसतं. हे कळलं पण वळलं नाही, त्यांच्यासाठी हा खरं म्हणजे दशक आहे असंही म्हणायला हरकत नाही. कळलंय, आता आम्हाला सगळं कळलंय, कारण हे शास्त्रशुद्ध भाषा आता सगळी कळायला लागली, पण ती अजून वळत नाहीये. हे वळणं म्हणजे आचरण आहे, कळणं म्हणजे प्रपंच आहे. कळणं म्हणजे प्रपंच आहे आणि वळणं म्हणजे परमार्थ आहे. त्यामुळे हे वळणं म्हणजे अंगीकारणं, अंगामध्ये शिरणं, आचरणात आणणं, हे महत्वाचं आहे. आणि ते आचरणात यायचं असेल, सर्व बाजूनी आचरणात यायचं असेल, तर ते चरण आधी धरावे लागतात. ते चरण धरले की बरोबर आचरण येतं, असं समर्थाने सांगितलं. पण तो गुरु करताना सुद्धा योग्यच करावा लागतो ना, नाही तर मग सगळंच गाडप असतं. म्हणून ते आधी सांगितलंय. आणि आता या मार्गावरनं जायचंय, मग त्याला जाणायला नको का? थोरल्या देवाला जाणायला नको का? मग हे जाणताना एक साधा कबीराचा दोहा, कबीराचा सांगते दोहा म्हणा. जिस यार ने नथ दी उसकी सुमिरन बार बार. जिस यार ने नथ दी उसकी सुमिरन बार बार. जिस यार ने नाक दिया उसको भूल गई पार. म्हणजे ज्यांनी आपल्याला नथ घेतली, नवऱ्याने आपल्याला नथ घेतल्यावर मला यांनी काय पाडव्याला घेतली का दिवाळीला घेतली, 10 जणांना आपण दाखवतो, म्हणजे त्याचं कौतुक करतो. ज्यांनी आपल्याला नथ दिली, नाकी नथ तर गावी पत, अशी पूर्वीची म्हण होती. आता त्याचा संदर्भ वगैरे जाऊ दे, पण हे जे आहे ते नथ घालणं जे आहे ते त्यांनी दिली, ह्यांनी दिली, अशी दिली, असं घेतली, तर इतकं कौतुक चालतं. पण जिस यारने नाक दिया, तोही यारच आहे ना, आपला मित्रच आहे तो आपला. देव हा सुद्धा सखाच आहे. त्या सख्य भक्तीपर्यंत गेलो तर तो सखा आहे, नाहीतर नाही. म्हणून सख्य भक्ती खूप शेवटी सांगितलेली आहे आपल्याला. त्यामुळे जिस यारने नाक दी उसको भूल गई पार. तर त्याला विसरू नको. नाकच नसतं तर कुठे नथ घातली असती, नाही का? अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्या परमेश्वराला जर आपल्याला ओळखायचंय, तर त्यावेळेला आम्हाला अनेक प्रश्न पडायला लागतात. आत्ता मी म्हटलं की ज्यांनी निर्माण केलंय तो ब्रह्मा हा करता आहे, विष्णू हा निर्माण करताय, विष्णू हा पालन करताय, महेश हा संहार करताय, इथपर्यंत आम्हाला कळलं. पण हे जरी आम्हाला कळलं तर त्यांचा निर्माता कोण आहे, हाही एक प्रश्नच आहे ना. मग हे सगळं एक एक प्रश्न निर्माण होणं, आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेत घेत देवशोधन केलं, तर विश्वाचा निर्माण करता कोण आहे तो ओळखणं, तो थोरला देव ओळखणं, हे महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखले तोची पतित श्रीराम. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे श्रीराम. या वाटेवरनं जायचं असेल तर कोणत्या ठिकाणी कसे मित्र गोळा करायचे ते आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले. अरे, ज्यांनी अख्खं ब्रह्मांड निर्माण केलंय त्या ब्रह्मांडातला यत्किंचित निमिष मात्र टिकणारा असा तू जीव आहेस, हे आधी पहिलं लक्षात घे. ज्यांनी निर्माण केलंय त्यातच राहणारा तू एक आहेस. त्यांनी तुलाही निर्माण केलेलं आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही. मग त्या जन्माचं सार्थक नको का करायला? नाहीतर काय, क्या रे नुमाया क्या किया, बीए हुए, नौकरी की, बच्चे की पैदा किए और मर गए. मग काय उपयोग आहे तुझा?
हे तर सगळेच जण करतात. तुला जर काहीतरी चांगलं करायचं असेल, चांगलं घडवायचं असेल, तर क्या रे नुमाया क्या किया मध्ये काही अर्थ नाही. बीए हुए नोकरी की, बच्चे पैदा किए मर गए, याला काय अर्थ आहे? याला काहीच अर्थ नाही. काहीतरी तू करायला पाहिजे. काहीतरी तुझ्यातलं विशेषत्व तू जागृत करायला पाहिजे, जे तुझ्यामध्ये आहेच पण तुला कळलं नाही. तुझ्यामध्ये आहेत. मला परमार्थाची आवड आहे. एखाद्याला संगीताची आवड असेल, एखाद्याला काही वाजवायची आवड असेल, म्हणजे वाद्य वाजवायची आवड असेल, एखाद्याला कुस्तीची आवड असेल. पण जी त्याची आवड आहे ते सबड काढून करणं, ह्याला महत्वाचं आहे. आवड आहे, आवड आहे, आवड आहे, मला आवडतं म्हणून काही उपयोग नाही. त्याच्यासाठी कष्ट घेणं महत्वाचं आहे. मग स्वतःचं काहीतरी आतमध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते जागृत करायचं असेल, तर आपल्याला चांगल्या मार्गावरनच जावं लागतं. त्या मार्गाची ओळखण करावी लागते. अर्थात या सगळ्या ऐहिक विद्या जरी असल्या तरी त्या आपल्याला एकाग्र करायला, श्रम करायला निश्चितपणे भाग पाडतात. आणि एखाद्या मार्ग कसा अनुसरावा याचं मार्गदर्शनही करतात. त्यामुळे त्या वाईट आहेत असं मुळीच नाही. परमार्थच चांगला आणि बाकी सगळं वाईट असं म्हणायचं काही कारणच नाही. संगीताची आवड आहे, त्यांनी जरूर त्याच्यामध्ये तल्लीन व्हावं. हे तल्लीन होणं जे आहे तेच परमार्थात सांगितलंय. आपोआपच या सगळ्या पोटभरी विद्या ज्यांनी निर्माण केलंय तिथेच माणूस जातो. कारण ते तल्लीन होणं, त्या मार्गावरनं अनुक्रमण करणं, त्या मार्गावर सद्गुरू करणं हे त्याच्यातही आहेतच. मग ज्याला जे आवडेल ती गोष्ट त्यांनी जरूर पाळावी. काय होतं, आयुष्य अख्खं सगळं निघून जातं. पण आपल्याला ज्याची आवड आहे त्यातली एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं तरी आपल्यासाठी द्यावीत. इतर वेळेला आपलं आयुष्य व्यग्र असतं, त्यावेळेला 10-15 मिनिटं तरी द्यावीत. अर्धा तास द्यावा जमेल, पण आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं अत्यंत आवश्यक असतं. जे रिटायर झाल्यानंतर म्हणा किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला ते करता येतं. पण त्याची सुरुवात तारुण्यातच करावी लागते. म्हणून तारुण्य ते किंवा वैराग्य ते सुंदर धारण करावे, हे तारुण्यात आलं पाहिजे. ह्याचा अर्थ सगळा प्रपंच सोडायचा नाहीये. वैराग्य घ्यायचंय म्हणजे. पण आपल्यासाठी 15 मिनिटं आयुष्य काढणं, माझी दिशा ठरवणं, मला रिटायर झाल्यानंतर काय करायचंय, मी कशात व्यग्र व्हायचंय, कशात मग्न व्हायचंय, माझा वेळ मी कसा चांगल्या पद्धतीने घालवू शकेन, जेणेकरून माझा दुसऱ्यांना त्रास होणार नाही. ही साधी सोपी व्याख्या आहे आपल्या प्रपंचाची. पण परमार्थातही तेच करायचं. ज्याला ह्याची आवड आहे त्यांनी इकडे यावं, ज्याला दुसऱ्याची आवड आहे त्यांनी तिकडे जावं. आवड कुठलीही वाईट नसते. त्याची मार्गक्रमणा करणं आणि ती आत्तापासून करणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर रिटायर झाल्यावर करू म्हटलं तर जमत नाही. का जमत नाही? कारण ती सवयच राहिलेली नाही. त्याची आठवणच नाही तर साठवण कुठनं होणार? आठवणच होत नाही. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकी करावा, न कळे तरी सत्संग धरावा. आता आपण आपल्या मार्गाने बघतोय, त्यामुळे त्यांनी म्हटलंय नाही जमत आहे का, नाही करता येत आहे का, मग सत्संग धर. संतांची संगती धरायला काही हरकत नाही. त्याचं चालणं बोलणं नुसतं परीक्षण कर, निरीक्षण कर. त्यातलं एखादी गोष्ट एक तरी ओवी अनुभवावी, एखादी गोष्ट तरी आपल्याला जमतीये का करायला, याचा प्रयत्न कर. जमेल असं नाही, पण प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे. यत्न तो देव जाणावा असं समर्थ म्हणतात. रिकामा वेळ घालवणं, काहीतरी करत बसणं ज्याचा काडीचा उपयोग नाही, ते उपयोगाचं नाही. मग आपल्याला जो वेळ मिळतो तो सार्थकी लावणं म्हणजे या गोष्टीकडे वळणं आहे. मग ती कुठली कला असू दे, क्रीडा असू दे, काही असू दे. पण सत्संग, मग त्यातले त्यातले लोक आपल्याला भेटत जातात. जसं मी पहिल्यांदा सिनेमाचं उदाहरण दिलं, की त्यातली लोक आपल्याला भेटायला लागतात की फर्स्ट डे फर्स्ट शोची. म्हणजे आपण ज्या मार्गाची अनुक्रमण करणार असतो त्या मार्गावरचे लोक आपल्याला भेटत जातात. इथे त्यांनी म्हटलंय मग सत्संग धर. संतांची संगती घेतली की आपोआपच ते आपल्याला त्या मार्गावरनं हात धरून न्यायला सुरुवात करतात. मग ते जर आपलं, मग त्यांचं चालणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, ते वागतात कसं, त्यांचं राहणं कसं आहे, या गोष्टी आपल्यामध्ये यायला लागतात. जेवढी मित्रांची संगत वाढत जाते त्या मित्रांचे गुण आपल्यामध्ये यायला लागतात. म्हणून चांगले मित्र करावे असं आपल्याला पारंपरिक दृष्टिकोनातनं सांगितलेलं आहे. कोणी असं म्हणत नाही की ते त्याला खूप काय तो वाईट धंदे करतोय, तो काय गुत्ता चालवतोय, त्याची संगत धर, असं कोणी सांगणार नाही.
कारण ते निषिद्ध मानलं गेलेलं आहे. कोण सांगेल? कोणीच सांगणार नाही. प्रत्येकाला पण माणूस वळतो तिथे. का वळतो? कारण सत्संगती लाभलेली नसते. म्हणून मित्र कधीही वाईट नसतो. मित्र काय करतो याच्यावर त्याचं चांगलं वाईट पण ठरतं. हे जसं म्हटलं जातं तसं आहे की आपल्याला सुद्धा त्याचं चालणं बोलणं, त्याचं राहणं, वागणं हे आपल्यामध्ये आपोआप संगतीने निर्माण होतं. वेगळं आपल्याला काही करावं लागत नाही. म्हणून मित्रांची संगत चांगली असावी असं आपण नेहमी लहान मुलांना सांगतो. तर त्या पद्धतीने जर विचार केला तर आत्मा हे आपलं स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. तेच खरं म्हणजे अविनाशी आहे, बंधनमुक्त आहे, मोकळं आहे, स्वतंत्र आहे. हे सगळं आहे. तरी पण मी मात्र मला बंधनात अडकलोय असं म्हणत राहतो. तेच मुळात चुकीचं आहे. माझ्या स्वस्वरूपाला कुठलंही बंधन नाही हे संत आपल्याला सांगतात. आणि त्यांच्या मार्गक्रमणेप्रमाणे आपण मार्गक्रमणा करायला सुरुवात केली की आपल्या स्वला आपण जागृत करायला सुरुवात करतो. बाहेर काहीही कुठं जायचं हे नाहीये, आतमध्येच आहे सगळं आपल्या. पण हे जागृत करण्याकरता आधी आम्हाला बाहेर जावं लागतं. सत्संगती धरावी लागते, सद्ग्रंथ वाचावे लागतात, सत्शास्त्राचं श्रवण करावं लागतं. हे परमार्थ मार्गाकडे आता आपण वळलोय आणि त्या दृष्टिकोनातून आपण बोलणार आहोत. म्हणून आपण म्हणतो आणि म्हणून निमिष मात्रामधलं आणखीन एक गोष्ट इथे संत आपल्याला सांगतात की मरणाचे असावे स्मरण. आज आहे का उद्या आहे ते आपल्याला तरी कुठे माहिती आहे. मरण आणि स्मरण या दोन शब्दामध्ये अर्ध्या सचा फक्त फरक आहे. अर्धा स. दोन्ही शब्द सारखेच आहेत तसा विचार केला तर. मग दोन्ही सारखे आहेत का हो? नाही ना. मरण वेगळं आहे आणि स्मरण वेगळं आहे. मरणाचे असावे स्मरण असं जे म्हटलं जातं ते मी संसारात आज ना उद्या मरणारच आहे. मृत्यू हा सत्य आहे. जातस्यहि ध्रुवोर मृत्यू हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायला. मग ते आज आहे का उद्या आहे? नाही तर मी म्हटलं असतं मला जर डेट ऑफ बर्थ जशी माहिती असते तशी ती मरणाची तारीख माहिती असते तर मी म्हटलं तर अजून बरंच आयुष्य आहे वाटतं. मग आत्ता कशाला हे करायला पाहिजे, नंतर करू. मग हे आत्ता कशाला करायला पाहिजे, नंतर करू. असं करत करत मी टाळतच गेले असते. म्हणून ज्या वेळेला बाळ मुठी उघडल्या जातात, मुठी घट्ट बंद असायच्या पूर्वी, हल्ली फारच लवकर उघडतात, पण मुठी घट्ट बंद असायच्या लहान मुलाच्या, बाळाच्या जन्म झाल्यानंतर. ते मूठ एकदा उघडली की आज जे त्यांनी रिटर्न तिकीट दिलेलं असतं, ती मुठीत त्यांनी धरलेलं असतं. त्याला माहिती असतं तोपर्यंत तो परमेश्वराशी तद्रूप झालेला असतो. एकदा का मुठी सुटल्या की ही पाच बोट मोकळी होऊन जातात आणि तो प्रपंचामध्ये अडकतो. ती ही पाच बोट आहेत. आणि मग ही पाच बोट दरवेळेला थांब 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 म्हणत राहतात आणि त्याला संसारामध्ये गुरफटतात. आपण हे संसाराच्या बद्दल जे तिसऱ्या दशकामध्ये सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे इथे मरणाचं असावं स्मरण असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी कधी मरणार हे माहिती नाही, त्यामुळे आज आणि आत्ताच सुरू कर असं समर्थ सांगतात. वाट बघू नको, कधी मरणार आहे तेव्हा करीन. आधी कधी मरणार आहे त्याच्या आधी करीन म्हटलं तर त्याच्या आधी आपल्याला करण्याची ताकदच राहत नाही. ताकद असली तर करता येत नाही. राम राम म्हणता म्हणता लांब लांब व्हायला लागतं. अशी जर आपली अवस्था होत असेल तर त्याचं आधीच स्मरण करायला हवं. म्हणून मरणाचं स्मरण का ठेवायचं, कारण ते माहिती नाहीये. म्हणून याची देही याची डोळा जर करायचं असेल तर आत्ता या क्षणी आपल्याला त्याची सुरुवात करायला हवी. आणि आपण आहोत, आत्ता आहोत हे आपल्याला माहिती आहे. मी सत आहे, आत्ता जिवंत आहे हे माहिती आहे. ते चैतन्य त्याच्याच रूपाने माझ्यात आहे. आत्तापर्यंतच्या वाचनावरनं मी हे शिकलीये, मला कळलंय पण वळलं नाहीये. ते सच्चिद आनंद तत्व माझ्यामध्ये चित्त म्हणजे चैतन्य रूपाने आहेच आहे. आणि त्याच्यातनच मला आनंदच मिळवायचा आहे. इथे कुठलंही दुःख आपल्याला मिळवायचंच नाहीये, कारण आपण आनंदासाठीच जन्माला येतो आणि आनंदच मिळवतो. कुंतीसारखी एखादी सोडून द्या, पण आपल्या दृष्टीने विचार केला तर आपण इथे आनंदासाठी आलोय की नाही. आम्हाला आनंदच हवाय, आम्हाला दुःख नकोच आहे. पण ते दुःख आम्हाला जर दूर करायचं असेल, त्या दुःखाची निवृत्ती कशी करायची हे दाखवण्याचा मार्ग आपल्याला या परमार्थामधनं मिळतो. म्हणून ह्या मार्गाची वाटचाल करताना काहीच जमलं नाही तर निदान संत संगती तर धर. ती सुरुवात तर तुझी होऊ दे. नाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रपंचात राहून त्यांनी परमार्थ केलेला आहे.
पण ते प्रपंचात त्यांना परमार्थ करताना एकदा त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढे कसे आनंदी असता कायम. ठीक आहे, तुम्ही श्रीमंत आहात, तुमची बायको तुमच्या बरोबर सगळं कार्य करायला मार्गक्रमणा करते, पण आमच्या बरोबर पण आहे, पण आम्हाला दुःख आहे, तुम्हाला मात्र दुःख नाही आहेत. मग तुम्ही एवढे आनंदी कसे आहात, नेहमी कसे शांत राहता, नेहमी कसे आनंदी राहता, हे शांती ब्रह्म कसं काय तुम्ही झालात. एवढा व्याप संताप आम्हाला होत असतो, प्रत्येक गोष्टीत आमची चिडचिड होते, तुम्ही कसे काय असे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मरणाचे असावे स्मरण, हे सांगून काही या व्यापाराला कळणार नाही. हा 24 तास 24 घंटे नफा पाहत बसलेला व्यापारी आहे. याला त्यांनी सांगितलं की मी भविष्य बघतो, भविष्य बघू का तुझं जरा काय आहे ते, म्हणजे मला सांगता येईल. तो म्हणतो बघा भविष्य अरे बापरे म्हणे, तुला 4-5 दिवसात 8 दिवसातच मरण आहे. काय म्हणतो, 8 दिवसात मरण, इतकी चलबिचल त्याची झाली. पण परमार्थाने सिद्ध असलेला माणूस म्हणेल, मरण आहे ना वस्त्र बदलण्यासारखं आहे, ही तयारी आपण साधकत्वाकडे जातो तोपर्यंत होते, तोपर्यंत नाही. पण ही तयारी आपली निर्माण करायची असेल तर सत्संगती धरावी लागते. त्याला जेव्हा त्याने सांगितलं की तुझं मरण 4 दिवसात 8 दिवसातच आहे, म्हटल्याबरोबर तो म्हणला, अरे बापरे, आता मग सगळे हे कोणाकोणाच्या नावावर करून टाकायला पाहिजे. आतापर्यंत एवढा धंदा केलाय मी, त्याच्यातच गुंतलो होतो. घरी येतो तो बायको नेहमीप्रमाणे गरम गरम वाढते. अरे म्हणे, हिला मी कधी थँक्स थँक्स म्हणजे कधी मी तिचं कौतुकच केलं नाही, की रोज तुम्हाला गरम वाढते, वेगवेगळे पदार्थ वाढते, त्यामुळे मी आज इथे. तिचंही कौतुक, मुलाबाळांचं कौतुक, नातवंडांच्या मध्ये रमायला मला वेळच मिळाला नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवल्या. म्हणजे जो आनंद प्रपंचामध्ये घ्यायचाय तो कुठलाच मी घेतला नाही. सर्वांवरती कायम चिडचिडच करत बसलो, आणि मी मुलाबाळांना पण ओरडत बसलो, हे करा ते करा. मी काय केलंय, तर त्यांनी काय करावं यापेक्षा त्यांना चांगलं सांगणं काहीच हरकत नाही, पण त्याबरोबर त्यांच्याबरोबर प्रेमही करायला पाहिजे. हल्ली जे काहीतरी म्हणतात ना, पूर्वी आम्ही देत होतो, पण त्याला असं काही म्हणत नव्हते, क्वालिटी टाइम विथ चिल्ड्रन, किंवा क्वालिटी टाइम देणं. 8 तास नोकरी केले तरी नंतर एक थोडा वेळ त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम म्हणजे तुम्ही व्यस्त करा. हे क्वालिटी टाइम पूर्वीच्या काळी ही म्हणजे संकल्पना नव्हती, कारण दिवसभर आई मुलांबरोबरच असायची. वडील संध्याकाळी ऑफिसमधनं आले, शेतावरनं आले, कुठनं आले तरी मुलांबरोबरच असायचे. तेव्हा टीव्ही बीव्ही ही असली काही उपकरणं नव्हती, त्यामुळे सगळेजण एकत्रच गप्पा मारत जेवत होते, एकमेकांची दुःख एकमेकांना वाटून घेऊन हलकी करत होते. आता काहीच उरलेलं नाहीये. हे क्वालिटी टाइम ही संकल्पना आत्ता नाव देऊन निघाली, आणि ती आपल्याला सांगितली जाते की हे असं करा, कारण आता आम्ही ते सगळं विसरलेलो आहोत. आपली संस्कृती आपणच विसरलेलो आहोत, हे त्याचं मूळ कारण आहे. ते इथे या व्यापाराने तशी सुरुवात केली, जे काही होतं त्याचं मृत्यूपत्र लिहायला सुरुवात केली, सगळ्यांना सगळं वाटून दिलं, आता आपलं काही राहिलंच नाहीये. मग त्यांनी बायको बरोबर वेळ घालवायला सुरुवात केली, मग मुलांबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली. हे सगळं केलं आणि तो शांत झाला. म्हणजे हे सगळं करत असताना नंतर तो म्हटला, बापरे आता उद्या मरण, उद्या उद्या मी जाणार रे, उद्या मी जाणार. कुठलं काय, नंतर 4 दिवस गेले तरी मरण नाही. मग तो पुन्हा नाथांकडे आला, तुमचं भविष्य कसं काय चुकलं. पुन्हा मूळ पदाला, आधी होती पट्टराणी, मग दास, म्हणजे आधी केली होती दासी, तिला केली पट्टराणी, मूळ स्वभाव जाईना. त्या दासीला जरी म्हटलं पट्टराणी म्हणून बाजूला बसवलं, राजा तिच्याबरोबर दरबारात बसला, आणि दरबारात बसून तो काय सुरुवात केली त्यांनी, कोण आहे रे तिकडे, म्हटल्यावर ही पट्टराणी होती, ती आधी दासी होती ना. ही आधी पटकन उठली आणि मी, जी सरकार, काय पाहिजे आपल्याला. अरे तू पट्टराणी झालीस, बस आता इथे, तुझं काम नाही आहे. हे जे आहे ना, तो मूळ स्वभाव जात नाही. तो पुन्हा एकनाथांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही चुकीचं भविष्य कसं काय सांगितलं. तो म्हणे, चुकीचं सांगितलं नाही रे, अरे तुझा मृत्यू झालाच नाही का, पण ह्या 8 दिवसात तू काय काय केलंस, सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करून टाकली, मुक्त झालास ना त्यात. मग आता तुला त्याची चिंता करायचं काय कारण आहे. आता तू सन्मार्गाला लाग ना. घरात राहून बायको बरोबर मी 4 आनंदाचे क्षण घालवले, तिच्याशी गप्पा गोष्टी केल्या, तिच्या आणि माझा एकत्र खूप छान संवाद झाला. मग हे काय वाईट आहे. आतापर्यंत तू तिला विचारलंच नव्हतं. मुलांबरोबर चांगला वेळ घालवला, मुलं आनंदी झाली, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी केल्या. रोज आल्यावर चिडचिड करून त्यांना रागवतच होतो, तुम्ही हे नाही केलं, ही असाइनमेंट पूर्ण नाही केली, ही अमकं नाही केलं, तमकं नाही केलं.
नातवंडांकडे कधी लक्ष दिलं. आता जर तू हे सगळं करू शकतोस तर तू त्या व्यवहारात राहून सुद्धा ह्या गोष्टी करू शकतोस. करू शकतोस, करणं तुझ्या हातात आहे. कृती आपल्या हातात आहे. त्यामुळे सत्संगती धरणं ही आपल्या हातात आहे. अशा तऱ्हेने आपण या मार्गाला जायचंय. आणि मग या सगळ्यातनं हळूहळू कसं बाहेर पडायचंय ते आपल्याला सांगितलंय. ते जे आतमध्ये असलेला आनंद आहे तोच आपल्याला आतून बाहेर काढायचंय. बाहेर कुठेही आनंद मिळत नाही आणि मिळाला तर तो शाश्वत नसतो. गाडीतून फिरून येण्याचा आनंद मला मिळाला, तेवढ्या वेळापुरता आहे. म्हणून तो घ्यायचा नाही का? घ्यायचा, माझी ती आवड आहे तर मी जाऊ शकते बाहेर फिरायला. अशा तऱ्हेने तो आनंद घ्यायचाच आहे. पण त्या आनंदातनं आपला मूळचा जो आनंद आहे त्या आनंदाला बाहेर काढण्याची प्रक्रिया करायची आहे. कारण तो आतमध्ये दडून बसलाय, तो मी कधी बाहेर प्रगटच केलेला नाही. तो आतून बाहेर काढणं हे महत्वाचं आहे. हे ज्ञान मिळवण्याची, म्हणजे हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान मिळवल्यानंतर सगळा आनंदी आनंदच आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद मिळायला सुरुवात होते. अगदी रस्त्यावरनं जाताना साईडला एखादं नाजूकसं फूल उमललं असलं, काय रंग सुंदर आहे ना त्याचा, आणि कुठे ते कुठेतरी उगवलंय तरी पण किती गोड दिसतंय, हा आनंद आपण घेऊ शकतो. बाहेर फिरायला जाताना दिसणारे डोंगर दऱ्या, ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आजकाल मुलं बाहेर जाताना सुद्धा कारमध्ये बसली की त्यांचा मोबाईलच चालू असतो, त्यांना बाहेरचं काही दिसतच नाही. अशा वेळेला वाटतं तो मोबाईल थोडा वेळ जप्त करून ठेवावा, तर हे बाहेरचं सगळं त्यांना विश्व दिसेल. आवश्यक आहे तिथे मोबाईलची गरज आहे. ते त्यांचं बहुधा ज्ञान मिळवण्याकरता गरजेचं आहे. पोटभरी विद्या मिळवण्याकरता ते गरजेचं आहे. त्याचा किती वापर करायचा हे आपल्या हातात आहे. आणि किती क्वालिटी टाइम आपल्या कुटुंबासाठी द्यायचा हे आपल्या हातात आहे. मग या सगळ्या गोष्टी जशा प्रपंचात आहेत, तसं माझी आवड जपण्यासाठी मी कुटुंब, ज्या वेळेला मी धरून ठेवलेलं असतं, माझं कुटुंब असतं, माझं स्वतःचं तिथे कुटुंबात आवश्यकता असते, मी संसार प्रपंच करत असते, त्यावेळेला पूर्णपणे त्याच्यात मग्न होऊन तो संसार धरून प्रपंच धरून मी उरलेला वेळ माझ्या क्वालिटी टाइमसाठी देऊ शकते. तो काढावाच लागतो, तो काढला पाहिजे. हे जसं मी करू शकते, तसं हळूहळू प्रपंचातनं काही माझ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर त्याच्यात लुडबुड न करता मी माझा छंद मोठेपणाने जपू शकते. त्याला मी भरपूर वेळ देऊ शकते आणि पाहिजे तेव्हा प्रपंचात राहू शकते, आनंद घेऊ शकते. दोन्हीकडे आनंदीच आनंद, आनंदाचे दोही आनंद तरंग. ही सुरुवात आपली तेव्हा व्हायला लागते. म्हणून जो जाणेल भगवंत, तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी श्रीराम. मग हे संत भगवंतालाही जाणतात, त्यांनी त्याची अनुभूती घेतलेली असते, त्यांचं ज्ञान मिळवलेलं असतं. त्या संतांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला लगेच ज्ञान मिळालं नाही तरी त्यांच्या सहवासाने आम्हाला हळूहळू कळायला लागतं की या मार्गावरनं कसं जायचं, हे शब्द कसे उलगडून घ्यायचे, त्याचा कोणत्या पद्धतीने अर्थ लावता येतो. नाही तर मग नुसतंच कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ते न होता आता शंकराचार्यांचं वेगळं मत आहे. ते असं, त्यांनी असं म्हटलेलं आहे, सदा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग त्याच्याप्रमाणे जायचं तर काय आपल्याला साधना करायला हवी. किंवा ज्ञानेश्वर माऊलींसारखे किंवा रामदासांसारखे म्हणतात, जितुकी जितुकी शरीरी नाही काय बरं, जितुकी शरीरे तितकी भगवंताची घरे, अशा पद्धतीने ते सांगतात. मग जीवभूते शिवपूजा करावी का? प्रत्येकाचा स्वभाव धर्म असतो, स्वभाव असतो. प्रत्येकाचा स्वभाव असतो, तसा स्वभाव सुद्धा असतो. त्यामुळे आपण कोणत्या मार्गाने जायचं हे आपल्या स्वभावाप्रमाणे असतं. आणि ते संतांच्या संगतीत आपल्याला कळतं. तिथे आपल्याला शाश्वत काय, अशाश्वत काय, आत्म काय, अनात्म काय, या सगळ्याचा आत्मानात्म विवेक वगैरे या सारासार विचार या गोष्टी सांगितल्या जातात. आणि ब्रह्मविद्या म्हणजे काय याचंही ज्ञान करून लौकिक विद्या कोणत्या आहेत त्या करणं आवश्यक आहे. मग ब्रह्मविद्या जी आहे तीच आपल्याला शेवटपर्यंत नेणारी आहे, ती शाश्वत आहे, तो आत्मानुभव आला पाहिजे. अशा पद्धतीने संत सांगतात. म्हणून संतांची संगत धरावी. जसं परमार्थामध्ये संतांची संगत धरावी, तशी प्रपंचामध्ये सत्संगती चांगले मित्र धरावेत. या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. आणि त्यांची हे केलं
त्यांची एकदा ओळख करून त्या मार्गावरनं आपण गेलो की आपल्याला स्वस्वरूपाचा पासपोर्ट मिळतो. आपल्याला तिथपर्यंत जाण्याचा पासपोर्ट मिळतो. कोणी अडवू शकत नाही. पुढचं सगळं कार्य व्हिसा आपल्याला सद्गुरू देतात. त्यामुळे त्याचाही काही प्रश्न येत नाही. जो जनामध्ये वागे परिजना वेगळी गोष्टी सांगे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जनामध्ये वागे, सर्व संत आपल्यासारखेच असतात, आपल्यासारखेच राहतात. आपल्यासारखेच राहतात म्हणजे खाणं पिणं बसणं उठणं सगळं आपल्यासारखंच असतं. परिजना वेगळी गोष्टी सांगे, पण हे सगळं आपल्या सामान्य माणसाप्रमाणे असलं तरी त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. आपल्या खाण्यात आणि त्यांच्या खाण्यात, आपल्या चालण्यात त्यांच्या चालण्यात, आपल्या बोलण्यात त्यांच्या बोलण्यात फरक आहे. तो फरक जो आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. म्हणून संतांची संगती करायची. ही संतांची संगती धरताना आपल्याला पोटभरी विद्या तर शिकायचीच आहे. कारण हे नाना विद्या नाना अभ्यास प्रपंचासाठी गरजेचं आहे, पण त्याला ज्ञान म्हणत नाहीत. म्हणून ते म्हणतात पोट भरावं या कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परितेणे सार्थक नव्हे. ते त्या प्रपंचापुरतं ठीक आहे, पण नंतर काय? हे जन्मभर पोट भरण्याचंच काम करायचंय का? तर नाही करायचंय. कारण पोटाला समर्थाने काय म्हटलंय माहिती का? दुर्भर म्हटलेलं आहे. धरा श्रीवरा, मनाचा श्लोक आहे त्यांचा. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते. आता हे सारखं पोट भरण्यासाठीच करणं हे करू नका, कारण ते दुर्भरच आहे. कितीही वेळा पोट भरायला जा, ते भरलंच जात नाही. ते रिकामच होतं. पुन्हा भरावं लागतं. आज खाल्लं आता 8 दिवस खायला नको असं होत नाही. पुन्हा उद्या खायला लागतच आहे, परवा खायला लागतच आहे. मग याच्यातच रमणार का? याच्यात रमा. त्याला शरीर धारण करण्यापुरतं अन्न जरूर द्या, पण बाकीच्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला करायचेत. पण हे करताना आपल्याला सत्संगती धरायचे, सन्मित्र धारण करायचे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण त्याचं काय आहे, हेच का करायचं? असंगती का नाही करायची? त्याचंही आपण आधी मगाशी बघितलेलंच आहे. पण तरी अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैचे सापडेल ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन, होता भाग्य कैसे श्रीराम. आता अज्ञान असं भेटता अज्ञान, देहबुद्धीचं घट्ट आवरण असलेला जो अज्ञानात राहणारा आहे, ज्याला या पंचविषयांमध्ये रमायला आवडतं, खाओ पिओ मजा करो असं ज्याला आवडतं, त्याचीच संगती धरल्यावरती आत्मज्ञान होईल का? तर नाही होणार. एकादशी जवळ शिवरात्र असं आपल्याकडे पूर्वी म्हणत असत. एकादशी जवळ शिवरात्र गेली, तिला काय मिळणार आहे? उपासाच मिळणार आहे. तिला म्हटलं एकादशी जवळ, ज्यांच्या घरी सगळे एकादशी करतात त्यांच्याजवळ मी गेले आणि म्हटलं नाही मला खरं आज जेवायचंय. ते म्हणतील अहो आज एकादशी आहे, आज कुठे जेवताय? म्हणजे एकादशीच्या घरी महाशिवरात्री गेली तर त्यांना मिळणारच नाही, उपासच घडेल. तसं आपलंय. अज्ञानाशी भेटता अज्ञान, म्हणून प्रपंचात चांगले मित्र करावेत आणि परमार्थात सत्संगती धरावी असं सांगितलंय. करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग. करंट असेल त्याला भाग्योदय कसा होणार? अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अज्ञानी माणसाकडनं ज्ञान प्राप्त होत नाही, त्यासाठी जाणत्याचेच पाय भरावे लागतात. अशी त्यांनी अनेक उदाहरणं दिलेत. उन्मत्ताशी उन्मत्त भेटला तर उन्मत्तच होणार तिथे. तो कोण कोणाचं रक्षण करणार? तिथे मारामारीच होणार. अशा निर्बळाची निर्बळ वगैरे अशी अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आणि ही सगळी उदाहरणं देताना त्यांनी सद्विद्येचा जो जाणकार आहे, ब्रह्मविद्येचा जो जाणकार आहे, तो म्हणजे जाणता, तो संत आहे. म्हणून या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा असं त्यांनी सांगितलंय. या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा म्हणजे लगेच त्याला गुरु करायचं नाही, तो पारखूनच घ्यायचा आहे. पण त्याचा अनुसरण तर करायला हरकत नाही. त्याचं अनुसरण करायला सुरुवात करा, सद्गुरू आपोआप भेटतील, त्यात शंकाच नाही. त्यामुळे शाश्वत अशाश्वत निरक्षीर विवेक करणारा, असा जो अज्ञानामुळे आपले जे काही भ्रम निर्माण झालेले आहेत ते भ्रम दूर करणारा, सारासार विचार जीवाला सांगणारा, तोच आपल्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून सत्संगती धरा, हे पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. कारण देवशोधन आपल्याला करायचंय. आणि हा देवशोधन ते देवदर्शन असा हा 6 आणि 7 हा समास आहे, दशक आहे.
त्यामुळे देवशोधन आपल्याला करायचंय. त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे या सगळ्या देवशोधनमध्ये त्यांनी आपल्याला सांगितले. त्या देवशोधन करताना त्या त्या गोष्टी आपल्याला ऐकायचे आहेत, त्याचे काही व्याख्या समजावून घ्यायचे आणि काही थोडंफार तत्वज्ञान. आता फक्त बीजारोपण आहे. 7 नंतरचे सगळे दशक जे आहेत, 8वा ज्ञानदशक सोडल्यानंतर मग जे आहेत त्याच्यात या सगळ्याची पुन्हा एकदा रिपिटेशन ज्याला आपण म्हणतो ती आहे. त्याचं कारण असं, आता त्यांनी फक्त ओळख करून दिलेली शाब्दिक दृष्ट्या. मग आचरणात ते कसं आणायला पाहिजे हे सगळं नंतर सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जाणण्याची सद्गुरु कृपा आपल्यावर झाली पाहिजे, या मार्गाला जाण्याची सद्गुरु कृपा झाली पाहिजे. मग आपल्याला स्वस्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल, त्याचा शोध घ्यायचा असेल तर संत संगतीची आवश्यकता आहे आणि अहंकाराचा त्याग, कारण ते पहिला अडसर आहे असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. हे सगळं जर आपल्याला यातनं बाहेर पडायचं असेल तर जाणत्याचे पाय धरावे. हे जाणत्याचे पाय कसे धरायचे हेही नंतर आपल्याला सांगितलंय, पण आत्ता त्यांनी असं म्हटलंय, या कारणे ज्ञाता पाहावा. मग तो ज्ञाता आपल्याला इथे पाहायचाय असं त्यांनी सांगितलंय. मग या गोष्टी सगळ्याला आपल्याला बघायच्या असतील, या मार्गावरनं जायचं असेल तर आधी संत संगती धरा. हे सोपं सोपं सुटसुटीत सांगितलं. प्रपंचामध्ये सन्मित्र करा, चांगले मित्र करा आणि परमार्थामध्ये संत संगती धरा. या दोनच गोष्टींची सुरुवात त्यांनी करून आपल्याला त्या मार्गावर, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही मार्गावर ठेवलेलं आहे. काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे, हे आपल्याला नंतर ते सांगतील. पण या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्यामुळे परमेश्वराने ज्यांनी विश्व निर्माण केलंय त्याची आधी आपल्याला ओळख करून द्यायची असेल तर आधी संत संगती आपल्याला धरायला हवी. इथेच आपण थांबूया. त्या संत संगतीचा विचार, तो जाणते कसे आहेत, त्या जाणताचा मार्ग कसा घ्यायचा आहे, हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.